नमस्कार, मी अश्विनी पवार. अश्विनीज किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे मटन खरडा रेसिपी. तर त्यासाठी लागणारे साहित्य हे अर्धा किलो मटन आहे. याला स्वच्छ धुवून मी ठेवलेले आहे. हे 10 ते 15 हिरवी मिरची आहे, ही तिखट मिरची आहे, लसूण पाकळ्या 20 ते 25, आलं 1 इंच, 4 चमचे हे भाजलेले तीळ आहे, हे फोडणीसाठी 2 कांदे बारीक चिरलेले आहे, हे सुके खोबरे भाजून घेतलेले आहे, पुदिना अर्धी वाटी घेतलेली आहे आणि कोथिंबीर 1 वाटी घेतलेली आहे. आणि हे मी कोथिंबीरच्या थोड्या काड्या देखील घेतलेल्या आहेत, त्याच्याने आपल्या मटन खरड्याला मस्त चव येईल. हे बघा, या पॅन मध्ये मी 4 चमचे तेल सोडलेले आहे, ते गरम झाले. आता हे बारीक चिरलेला कांदा मी चांगला लालसर परतून घेते. यामध्ये हा कांदा आता तेलात चांगला परतलेला आहे, त्यात मी हे मटण देखील चांगले आता परतून घेणार आहे. मीठ सोडतो, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद. थोडेसे गरम पाणी, साधारण 1 अर्धी वाटी, फक्त मटण शिजण्यासाठी हे टाकलेले आहे. आपल्याला खरडा मटण करायचे आहे सुके, त्यामुळे स्टॉक जास्त मटणाचा मी यात ठेवणार नाही. आता मी या कुकरच्या 4 शिट्ट्या मी करून घेणार आहे. आपले मटण चांगले शिजलेले आहे. त्यामध्ये मी 4 चमचे तेल सोडलेले आहे, ते गरम झाले. आता हे जे हिरवे वाटण वाटलेले आहे ना, मी ते यात सोडते. यामध्ये आपण हिरवी मिरची, आले, लसूण, कोथिंबीर, सुके खोबरे, तीळ, हे अशा प्रकारचे सगळे मी मिक्सरमधलं वाटण बारीक करून घेतलेले आहे. आपला मसाला तेलात चांगला परतलेला आहे. आता मी यात थोडेसे गरम मसाला सोडते आणि मीठ देखील थोडेसे सोडते. यात मटणाचा थोडा स्टॉक देखील सोडते. आता मटणचे हे पीस सोडते. हे बघा, याला 10 मिनिटं चांगलं मसाल्यामध्ये परतून घेतलं. अजून एक 10 मिनिटं मी ठेवणार आहे आणि मग ही डिश तुम्हाला मी सर्व करून दाखवणार.